काल रात्री 10 वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील आरबीआय स्क्वेअर सदर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत या ठिकाणी एका ट्रक चालकाने मोटरसायकल धडक देऊन ऍक्सिडेंट करून पळून गेले असल्याची खबर मिळाली। त्याप्रमाणे रात्रपाळीचा स्टाफ त्याचबरोबर आम्ही उपलब्ध स्टाफ घटनास्थळी पोहोचलो असता असं लक्षात आलं की मोटरसायकल स्वार जय शेषनाथ सिंग जागेश्वर सिंग वय 56 राहणार केजीएन सोसायटी काटोलर नागपूर हे आपल्या मोटरसायकलवर त्यांच्या घराचं जे काम चालू आहे त्या घराच्या कामाचे जे ठेकेदार आहेत त्यांची दोन मुलं नामे सिमरन सुनील सिंगल धुपे वय 12 वर्षे आणि मुलगा नामे सुरुद्र सुनील सिंगल धुपे या दोघांना घेऊन कामठीतून लग्न समारंभ करून परत घरी जात असताना यातील ट्रक चालक जो आहे सरेंद्र पंचन बिन याचा ट्रक क्रमांक NL01 AG 0868 आणि भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून ह्या मोटरसायकल स्वारला पाठीमागून धडक देऊन आरबीआय चौकामध्ये ऍक्सिडेंट केलेला होता। त्याच्यामध्ये जखमी यांना तात्काळ पोलीस स्टाफच्या मदतीने व नागरिकांच्या मदतीने मेओ हॉस्पिटल पाठवण्यात आले। ज्यावेळेस मेओ इथे पाठवण्यात आल्यानंतर त्यामध्ये मुलगा रुद्र सुनील सिंगल धुपे या डॉक्टरांनी जागीच मृत असल्याचे घोषित केले। त्यातील जी मुलगी आहे सिमरन सिंगल धुपे हिच्यावरती उपचार चालू असताना ती मेओ येथे मरण पावलेली आहे। त्यानंतर येथील जखमी शेषनाथ सिंग जागेश्वर सिंग यांच्यावरती उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। आणि ट्रक चालक जे सहेंद्र पंचम बिन अपघात करून घटनास्थळावरून त्यांचं वाहन घेऊन पळून गेले होते, परंतु मिळालेल्या माहितीवरून तिथून बर्डी पोलीस स्टेशन स्टाफ त्याचा पाठलाग करून त्यांनी त्याला ताब्यात घेतले। त्यानंतर सदर पोलीस स्टेशनकडे हँडओव्हर केलं आहे। सदर पोलीस